ओम गण गणपते नमः. ज्ञानेश्वरीतील गणपती समजून घेताना मागील भागात माऊलींनी 6 भुजांच्या गणपतीकडे बघण्याची आपल्याला एक वेगळी दृष्टी दिली शास्त्रातू, आणि ते प्रत्येक शास्त्र आपल्याला काहीतरी वेगळं शिकवत आहेत. आजच्या भागामध्ये आपण बघूयात की माऊली गणपतीच्या सोंडेविषयी काय बोलतात आणि गणपतीची सोंड आपल्याला काय शिकवत आहे. ते ज्ञानेश्वरीच्या 14व्या पहिल्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये माऊली असं म्हणतात की देखा विवेक मंतू सुविमळू तोची शुंडादंडू सरळू. शुंडादंडू म्हणजे गणपतीची सोंड. या सोंडेविषयी माऊली असं म्हणतात की विवेक मंतू सुविमळू. इथे आपल्या थॉट प्रोसेस कशी इम्प्रूव्ह करायची ह्याविषयी माऊली आपल्याला सांगतात. माऊलींचं असं म्हणणं आहे की आपण विवेक मंतू म्हणजे अत्यंत विवेकशील पद्धतीनं कोणताही निर्णय घेतला पाहिजे. विवेक म्हणजे काय, तर योग्य अयोग्य निवडण्याची आपल्याकडे जाण असली पाहिजे. केवळ जाणच नाही तर ती नैतिक मूल्यांवर आधारित असली पाहिजे. आता आपण थोडं सायंटिफिक दृष्ट्या याच्याकडे बघूयात. म्हणजे न्यूरोसायन्स आपल्याला विवेकमंतू सुविमळूविषयी काय सांगतं हे बघूयात. सो कोणताही आपण जेव्हा निर्णय घेतो, स्पेशली विजडम किंवा विवेकविषयी, तर त्यामध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ही प्रणाली आणि लिंबिक सिस्टीम ही प्रणाली कार्यरत असते. सो लिंबिक सिस्टीम आपल्या भावनांवरती नियंत्रण करणारी प्रणाली आहे आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा मेंदूचा असा भाग आहे की जो आपला नियोजन, नियंत्रण आणि आपण जे भावनिकदृष्ट्या कुठल्या गोष्टीचा निर्णय घेतो त्यासाठी जबाबदार असणारी ती मेंदूतील प्रणाली आहे. आणि जर आपल्याला विवेक विचार सुधारायचा आहे, जसं आपल्याला माऊली सांगत आहेत की आपला विवेक हा गणपतीच्या सरळ सोंडेसारखा असावा, तर विवेकशील निर्णयामध्ये आपला आधीचा अनुभव, त्यानंतर आपल्या भावना आणि आपली निर्णय क्षमता हे तिघं मिळून काम करतात न्यूरोसायन्सप्रमाणे, आणि आपण विवेकशील निर्णय घेऊ शकतो. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक चौथा भाग ज्ञानेश्वरांनी ॲड केला आहे, तो म्हणजे आपली असणारी नैतिक मूल्य. जर आपल्याला आपला विवेकशील विचार हा अधिक चांगल्या रीतीने घ्यायचा असेल तर न्यूरोसायन्स काय सांगतं की तुम्ही जो कुठलाही निर्णय घेतला आहे त्याला तुम्ही ॲनालाइज करा, आणि जर नेक्स्ट टाईम तुम्हाला सेम पद्धतीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो आहे त्यापेक्षा तुम्ही कसा चांगला घेऊ शकता हे ह्या 4 निकषांवरती तुम्ही ठरवा. पहिला निकष म्हणजे तुमचे पूर्वानुभव, दुसरा म्हणजे तुम्ही तुमच्या असणाऱ्या भावना, तिसरा म्हणजे तुमची विकसित झालेली निर्णय क्षमता, आणि चौथा म्हणजे नैतिक मूल्य. तर तुम्ही वेगवेगळी नैतिक मूल्य वापरून तो निर्णय कसा चांगल्या प्रकारे घेऊ शकता ह्याचा आपण विचार करू शकतो. आणि मला आता व्हिडिओ करताना ज्ञानेश्वरीविषयी एवढा प्रचंड अभिमान आणि कौतुक वाटतंय की इतकासा साधा श्लोक, पण त्या श्लोकामध्ये हे एवढं अगाध ज्ञान समाविष्ट आहे, आणि तेही संपूर्ण सायंटिफिक बेस्डवर आधारित हे ज्ञान उपलब्ध आहे. आता बाप्पाच्या सरळ सोंडेसारखा विवेक मंतू सुविमळू असा विचार केल्यानंतर आपल्याला ॲक्च्युली काय मिळणार आहे, कशासाठी आपल्याला विवेकी विचार करायचा आहे, ह्याबद्दल माऊली या श्लोकाच्या उत्तरार्धात सांगतात. जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. म्हणजे जर आपल्याला महान सुख, महासुख आणि परमानंद हवा असेल तर आपल्याला विवेकमंतू सुविमळू विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर अभिप्राय नक्की कळवा. ओम गण गणपते नमः. रामकृष्ण हरी.